मॅच कडे आपण जाऊया. फार महत्वाची मॅच. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात खेळणार आहे तो अर्थातच आज आपण या मॅच मध्ये पाहतो क्रिस्टी अँड सृष्टी 11 श्रीदत्त भाताण या नावाने संघ खेळताना पाहायला मिळेल. या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना आमच्या मराठीचे एक बेस्ट समालोचक विपुलजी पाटील सर गावठाण यांचं देखील आगमन झालंय. विपुलजी पाटील आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. आमचे मित्र आशिष चालके आणि त्याचबरोबर गिरीश पाटील यांचं देखील आम्ही स्वागत करतो. मोठी जुईचे आहेत गिरीश पाटील. आज ग्रीष्मा एंटरप्राइजेस या नावाने मयूरशेठ पाटील यांचा संघ खेळतो आणि जवळजवळ 17 ट्रॉफ्या या वर्षी हंगामामध्ये 17 ट्रॉफ्या त्यांनी जिंकल्यात आणि सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे अर्थातच ग्रीष्मा एंटरप्राइजेसची आणि त्याचे सर्व मयूरशेठ पाटील. चला मॅचच्या दिशेने आता जाऊया. 15 सायकल, एक स्कूटी मॅक्स्ट्रॉनची 1.5 लाख रुपये कॅश प्राइज स्पर्धेची ही खासियत आणि सध्या तिसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. बॅट्समन दाखल झालेत. निनाद बोईरला आपण पाहता ज्या खेळाडूनं यावर्षी प्रभाव चांगलाच टाकलाय आपल्या बेधडक कामगिरीने. या खेळाडूनं मोठी जुई संघाला बऱ्याच वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना दाखवल्या आणि त्याच्या सोबतीला मिस्टर कन्सिस्टन्सी अगदी आपला तंत्रशुद्ध खेळ आणि आपल्या दमदार बॅटिंगनं ओळखला जाणारा AK अंकेश कामोटकर याला आपण पाहता. दमदार बॅट्समन आणि सलामीची विस्फोटक जोडी दाखल झाले. परंतु श्रीदत्त भातान हे नाव देखील प्रचंड मोठ्या स्ट्राईक बॉलर जयेश भोईर आपल्या दमदार कामगिरीसाठी ओळखला जाणारा सज्ज झाला. भातान विपक्ष मोठी जुई. पहिला बॉल जयेश भोईर तयार झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला पडल्यानंतर बाहेर चालला बॉल. निर्धाव चेंडूने केले सुरुवात. पहिला डॉट बॉल. चांगली स्टार्ट म्हणूया जयेश. म्हणतात बरेचसे असे खेळाडू आहेत जे उजव्या हाताने बॉलिंग करतात, बॅटिंग डावक्या हाताने करतात. आपण इंडियन टीम मध्ये जहीर खानला देखील पाहिलं. लेफ्टी बॉलिंग रायटी बॅटिंग. जयेश देखील तेच करतो. ओ स्लॉट मध्ये बॉल लॉंग ऑनच्या रिझन मध्ये दाडलाय. फटका फसलाय. कॅचची संधी. पहिला धक्का. निनाद बोईरचा खेळ संपला. शून्यावरती परतावं लागेल. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई संघाला हा मोठा धक्का. चला बरेचसे प्रेक्षक आज जोडलेत स्पर्धेमध्ये. आमचे डीजे ऑपरेटर यावं आपण. डीजे वाले कारण आता 2च मॅचेस राहिल्यात. सागर भोईर यांनी टिपलेला हा दमदार कॅच. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. संपूर्ण श्रेय आम्ही महेश शेठ पाटील यांना देऊ. सध्या आमच्या अंपायर्स दीपक जे पाटील सर यांनी देखील एक नवी सुरुवात घरगुती व्यापारी व औद्योगिक वापरांसाठी तत्पर सेवा देण्यासाठी ते तयार आहेत. जनरेटर जो सध्या फार महत्वाचा आहे. 7 कावा ते 25 जनरेटर भाड्याने त्यांच्याकडे उपलब्ध केला जातो. श्री स्वामी जनसेट दीपकजी पाटील पंचायत त्यांशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि सध्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा प्रचंड पाहायला मिळतात. ओ इथे बाहेर चाललाय बॉल. ऑफस्ट्रमच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा धाव. अनेक वेळा भातान संघ जास्त मोठी जुईच्या मैदानामध्ये खेळत असतो. मला ती स्पर्धा आठवते जिथे मोठी जुईच्या क्रीडांगणामध्ये जयेश भोईरनं जिंकलेली ती 2 व्हीलर बाईक. यस लगातार 2 वेळा मोठी जुईचं क्रीडांगण त्याच्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरलंय. आज त्यांच्या विरोधात ते खेळतात. ओ जोरदार अपील. बॅटची एज. आणखीन एक विकेट. परतावं लागेल बॅट्समन दीप पाटीलला. त्याचंही अकाउंट खोललं नाहीये. शून्यावरती तो देखील बाद. मोठे धक्के लागलेत. निनाद पाठोपाठ दीप पाटील देखील झेल बाद. क्रिकेट कारकिर्दीमध्ये 5 2 व्हीलर बाईक जिंकणारा गोलंदाज सध्या आपण पाहताय जयेशला. नॉस्ट्राईक एंडवरती असा खेळाडू आहे ज्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 3 बाईक जिंकल्यात. अंकेश कामोटकर. नवीन खेळाडू दाखल होतील. सध्या तरी धावांसाठी प्रश्न पडलाय. टेन्शन समोर चांगलंच वाढलंय मोठी जुई संघासमोर. 1 वरती 2 विकेट. या अशा परिस्थिती फार कमी वेळा पाहायला मिळाल्यात. या हंगामामध्ये मोठी जुई संघाने देखील अनेक विक्रम केले. 17 ट्रॉफ्या जिंकल्या. त्याचबरोबर त्यांच्या बॅटिंगचा दर्जा त्यांनी दाखवला
अनेक संघांच्या विरोधात 70, 80, 90, कधी कधी 100हून अधिक धावा देखील या संघाच्या माध्यमातून आम्ही काढताना त्यांना पाहिलं. त्यामुळे आज धावांची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी निमिष बोपी आणि त्याच्या सोबतीला आता अंकेश. आता काही झालं तरी पार्टनरशिपची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही विकेट देत राहाल तर प्रतिस्पर्धी टीम मजबूत स्थितीमध्ये जाईल. सध्या 2 विकेट्स घेतल्यात. चांगली बॉलिंग जयेश करतात. ओव्हर द विकेटने निघालाय पुढचा बॉल. ओ हलक्या हातानं. सध्या तरी जणू काही टेस्ट मॅच सुरू आहे. चान्सच देत नाही. डॉट बॉलचं प्रमाण. नॉट स्ट्राईक एंड वरती विस्फोटक खेळाडू अंकेश थांबलाय. फक्त पाहतोय संघाची परिस्थिती. निमिष बोपी आला. कदाचित त्याची देखील विकेट मिळाली असती. सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणूया की बॉलर्स पासून पुढे गेला आणि त्यामुळे हा डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतील तसा प्रेशर वाढेल. पुढचा बॉल आहे शॉर्ट पिच बॉल. बॅटची एज इथे देखील रन्स नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आता मोठीजुईच्या पाठीराख्यांना देखील हा प्रश्न पडलाय की धाबा बनत नाहीयेत. दबाव वाढलाय. टेन्शन वाढलंय आणि सध्या 2 विकेट पडल्यात. याच दबावामध्ये आणखीन एक चान्स कदाचित जयेश क्रिएट करू शकतात. पण धावाच झाल्या नाहीयेत. त्यामुळे मोठ्या फटक्यासाठी जातील का. शेवटचा बॉल आहे. फक्त एक्स्ट्राचे एक सिंगल का पुढच्या बॉलवरती विकेट येईल. नेक्स्ट बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. समोर मारलाय. फटका चांगला. स्टेट ड्राईव्ह. काल्या पडद्याच्या वरून चाललाय. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा पार. मोठी जुई ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई संघाला पहिला चौकार. चला डिसेवाले यात त्वरित. स्पर्धा महेश शेठ पाटील यांची. त्यामुळे या गोष्टीकडे आपण दुर्लक्षित करू नका. यस महेश शेठ पाटील यांचं नेहमीच दमदार आयोजन असतं आणि विनंती करतो आम्ही डिझेवाल्यांना आपण लवकरात लवकर या. चला घाई करा. फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती साई प्रीतची नवीन खरेदी 5 वरती सध्या 2 विकेट. चला मॅच कडे जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 वरती 2 विकेट पडत असताना 5 धावा बनतात. स्ट्राईक वरती फायनली अंकेश दाखल होईल. मागच्या ओव्हरमध्ये 6ही बॉल तो नॉन स्ट्राईक एंड वरती राहिला. त्याचं कारण स्ट्राईकच मिळाली नव्हती. आज प्रवीण भोईर नाहीये. त्याच्या अनुपस्थितीमध्ये संघ खेळतो आणि अगदी विवाहाच्या बंधनामध्ये तो थोड्याच दिवसामध्ये अडकणार आहे आणि त्यामुळे आज तो स्पर्धेमध्ये नाहीये. त्याच्या अनुपस्थित खेळताना आपण भातांड संघाला पाहताय. सुरुवात जयेशनं हवी तशीच करून दिले. फक्त 5च धावा. 2 मुख्य खेळाडूंना बाद केलं. मी तर म्हणेल निनाद बाद झाल्यानंतर जवळजवळ 15-20 धावेचा फरक तर त्यानं पहिल्याच बॉलवरती पाडल्या. धावफलकावरती 5. ओ वेगवान बॉल. तेज तर्रार. षटक क्रमांक 2 रोहित पाटील दाखल होत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. चांगली बॉलिंग. वेग प्रचंड आहे रोहितच्या बॉलिंगला आणि ते पाहायला मिळालं. पण तो अंकेश जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू नाहीये. पॉवर प्लेचं दुसरं षटक. अशा परिस्थितीमध्ये अंकेशला धावा काढाव्या लागणार आहेत. धावफलकांची गती मंदावली. 5 धावा. ओ बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर केलाय. फटका कम्मालीचा. न थके पाव कभी नाही हिम्मत हारी है. मैंने देखे कई दौर और आज भी सफर जारी है. एकेचा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका. क्या बात आहे. फटक्याचं कौतुक करूया. फटक्यामध्ये क्लास फिल्डिंग. फटक्यामध्ये दर्जा पाहायला मिळाला. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पडल्यानंतर चापटच दिली बॉलवरती. 4 धावा मिळाल्यात. बॅक टू क्रिकेट. 4 रन्सनं धाव फलक पुढे जाईल. अंकेशसाठी पुढचा बॉल. ओ वेगळ्या फटक्याची गरज शोधत होता तो. चान्स घेत होता. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामुळे फाईन लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट पूर्णपणे खाली आहे. तिथे चान्स लॉंग ऑन लॉंग ऑफ ठेवल्या. जे मजबूत फटके खेळतात बॅट्समन त्यांना लॉंग ऑन लॉंग ऑफ नेहमी पाहायला मिळतो. आपण कायरन पॉलार्डला पाहिला. वेस्ट इंडिजचे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी लॉंग ऑन लॉंग ऑफ लावला जातो. चांगला बॉल. गोलंदाजांची दादागिरी. गोलंदाजांची दहशत मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॉलिंग करतात. रोख लावलाय. बॉलिंग डिपार्टमेंटने धावा थांबवल्यात. रन्स सध्या बनवू देत नाहीयेत. चांगली बॉलिंग. किती यॉर्कर. भन्नाट यॉर्कर. नाईट स्पेशल बॉल म्हणूया. धावफलकावरती धावा 9 धावा आणि 2 खेळाडू बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
पुढचा बॉल बॅटची एज मागे चाललाय बॉल. नशीब बलवत तर अंकेश कामोटकरला मिळतील आणखीन 4 धावा. हा नशिबाचा चौकार. चार धावा मिळाल्या. जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां पर स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं मिलती. 11 बॉल संपले, धावा 13 लागल्यात. स्ट्रगल प्रचंड आहे, धावा बनल्या नाहीत मी तर म्हणेल हव्यात इतक्या. पण तो अंकेश असा खेळाडू आहे जो खेळपट्टीवरती 5 षटके राहिला तर धावांची गती तो मोठी वाढवू शकतो, ही खासियत आहे. आणि सध्या विकेट शोधतात अंकेशची. गोलंदाज तयार भातान टीम. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक फटका फसलाय. बाल बाल बचावलेत. मोठी जुईच्या बऱ्याच प्रेक्षकांनी श्वास रोखून ठेवला आणि महत्वाची विकेट आहे. आणि आज जणू काही नशीबच घेऊन आलाय की काय. बॉल येईल इथे, एक सिंगल एका धावेनं स्कोर पुढे जाईल 7च्या सरासरीनं. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई संघाची धाव संख्या 2 बाद. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 14 धावा. शेवटच्या 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बोथ एंडनं आपण क्रिकेट खेळतो, दोन्ही साईडनं मॅच खेळवली जाते आणि त्यामुळे कुठल्या एंडनी धावा येत आहेत हे खेळाडूने सुरुवातीला ओळखणं फार गरजेचं आहे. कधी कधी पहा म्हणतात एका एंडनं रन्सच बनत नाहीत, एका एंडनं धावा बनतात. त्यामुळे आता या एंडनं किती धावा बनतील. मगाशी फक्त 5च आल्या. ज्या एंडनं मगाशी अंकेश बॅटिंग करत होता त्या एंडनं धावा या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेला बनल्यात. सध्या स्ट्राईक एंडवरती अंकेश 14 धावा आणि 2 विकेट्स बाद झालेत. षटक क्रमांक 2 संदेश येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. संदेश भोईर दाखल झाल्या आणि तू जास्त वेळ शांत बसून चालणार नाही. मोठी जुई 5 षटकांची मॅच, कमीत कमी 55-58 धावा तरी बनायला हव्यात आणि या मॅच मध्ये त्या गोष्टी कराव्या लागतील. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा, इस भरोसे पे मत रहना मेरे भाई, क्योंकि अपना टाइम आता नहीं, अपना टाइम खुद लाना पडता. मॅच मध्ये ते करायचं. जिद्द, चिकाटी, परिश्रमाचं गणित आता मैदानाच्या आतमध्ये सोडवावं लागणार आहे बॅट्समनला. आणि दाखल झालाय अंकेश कामोटकर. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल फुल टॉस टाकलाय, बॉलला भिरकावलंय. परी उत्तर अगदी उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये अंकेश कामोटकरचा वार. सारेच गारे गार, बॉल सीमा पार, षटकार. सहा धावा मिळतात आणि 6 धाव्यानं धावफलक 20 वरती पोहोचेल. ओ ह्या वेळीचा बॉल चान्स मी तर म्हणेल गॅप मध्ये ढकलू शकले असते पण तो दूर निघाला बॉल. त्यामुळे एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव, एका धाव्यानं धावफलक पुढे जाईल. धावांची गती सध्या 21 धावा धावफलकावरती लागल्यात. पनवेल विपक्ष उरण अशी मॅच म्हणायला देखील हरकत नाहीये, कारण दोन्ही तेवढाच मजबूत विभागामधील हे दोन्ही संघ आहेत. 21 धावा बनल्यात. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगळं धाडस, रन्स मिळू शकते. आता निमिष निघाला आणि एक सिंगल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. लेग बाईट्स, एक सिंगल ऍड केली जाईल आणि सध्या स्कोर बोर्ड वरती धावा लागल्या 22 रन्स, 22 धावा. प्रेक्षकांचं आज आम्ही खास करून कौतुक करू. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षक आम्हाला अपेक्षित आहेत आणि प्रेक्षक उपस्थित असल्यानंतर क्रिकेट स्पर्धा खेळत असताना खेळाडूंना देखील आणखीन उत्साह वाढतो. सध्या धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच 22 धावा. ओ इथे लाईन चांगली आहे, टप्पा मागे खेचला, बॉल आलाय डॉट, निर्धाव चेंडू. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल खेळणं मोठी जुई टीम फार घातक राहील. एक एक डॉट बॉल सामन्यामध्ये हा कठीण बनणार आहे मोठी जुई संघाला. धावांची गती थांबली. 22 धावा, 2.3 बॉल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, दूर आहेत खेळाडू. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण करतील का. ओ इथे मागे राहिलेत खेळाडू की पुढे पोहोचलेत. स्टंप वरती बॉल लागलाय की नाही याची पडताळणी आता टीव्ही अंपायर्स करतील. चला निर्णयाची थोडीशी प्रतीक्षा करूया. अगदी
डिसिजन पेंडिंग. तिसरे अंपायर संदीप पाटील सर जासईचे अंपायर आहेत आणि त्यांच्याकडे आपण चाललोय सध्या. थ्रो चांगला केला. टीव्ही अंपायर डिसिजन. बॅट्समन ओ युटी आउट. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात खेळाडू बाद झालेत आणि धक्का लागला अर्थातच. तेवीस वरती 3 विकेट, 2.4 बॉल. अपेक्षा होती की या मॅच मध्ये मोठी जुई मोठी धावसंख्या बनवेल, पण तो सध्या धावसंख्येला चांगलाच रोख लावलाय, ब्रेक लावला. 23 धावा धावफलकावरती. नवीन खेळाडू दाखल होत आहेत जितेश भोईर, इन ॲप नंबर 5. थोडासा आज प्रमोट केले 5व्या क्रमांकावरती. आणि अशा परिस्थितीमध्ये धावांची सध्या गरज आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई संघाला. राऊंड द विकेटनं गोलंदाज तयार. पुढचा बॉल समोर मारलाय. ओ चांगला फटका. क्षेत्ररक्षकांनी पायाने अडवला बॉल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करतायत. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेनं फरक पडणार नाही. श्रीदत्त भातान त्यांना ठाऊक आहे मोठे फटके आता दूर ठेवायचे आणि सध्या चांगलीच बॉलिंग करतायत. धावफलकावरती अवघ्या 24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे सध्या. तिसरं षटक जे आपण पाहतो याच्यानंतर आणखीन 12 बॉल. पण तो अंकेश काय करतील या बॉलवरती. रन्स बनल्या नाहीयेत का स्ट्राईक कडे जातील. ओ आडव्या बॅटनं पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील आलाय डॉट. 18 बॉलचा खेळ संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई टीम 3 बाद 24 धावा. तीन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुईची धावसंख्या 3 खेळाडू बाद अवघ्या 24 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि सध्या 12 बॉल मध्ये किती धावा बनतील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल याची प्रतीक्षा सध्या करतायत मोठी जुईचे पाठीराखे. चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. असं म्हणतात की जर तुमचं ध्येय मोठं असेल तर स्वप्न पाहताना कामगिरी देखील तुम्हाला तेवढीच मोठी करावी लागते. आणि या मॅच मध्ये मोठी स्वप्न घेऊन उतरले दोन्ही संघ. परंतु कौतुक करूया मी बॉलिंग करणाऱ्या भातान संघाचं देखील. ज्या पद्धतीनं सध्या बॉलिंगचा स्तर दाखवला, बॉलिंगची दहशत, गोलंदाजांची दादागिरी, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतायत आणि इथे सध्या धावा शोधतायत ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जी. जिंदगी जीने का मजा तब आता है मेरे भाई जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब खेल में रिक्स हो. मैदानाच्या आतमध्ये धावा बनत नाहीयेत, त्यामुळे 12 बॉल आता शिल्लक आहेत. पुढे का मागे काय घडलंय हे आता विसरून नव्या डावाला सुरुवात करावी लागेल. धावांची गती वाढवायची आहे. 12 बॉल मध्ये आणखीन जर 28-30 रन्स आल्या तर 50-55 पर्यंत एक चांगली फाईट करू शकतात. पहिला बॉल अर्ध्या खेलपट्टीवरती टाकला पण तो गोलंदाज टर्न करतात. बघा बाहेर वळवला बॉल. आउट स्विंग. बॉलची लाईन थोडीशी बाहेर जाताना पाहायला मिळाली. एक्स्ट्रा रन एका धावेनं 25 धावा धावफलकावरती. जितेश खेळतात 1 बॉल 1. अंकेशनं काढल्यात 9 बॉल मध्ये 15 धावा. सध्या तनिषला आपण पाहताय बॅटिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ओ समोर एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल निघाला सीमा पार. कौशल्यपूर्ण फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना शॉट ऑफ द नाईट. लाजवाब टायमिंग. 6 धावा मिळतात. धावांची गती
एका बॉलमध्ये 7 दिल्यात तनिषनं, त्यामुळे 31 बनल्यात सध्या. 11 बॉल शिल्लक आहेत. राऊंड द विकेटनं पुढचा बॉल. यावेळीचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर चाललाय. आणखीन एक वाईट बॉल. एका बॉलमध्ये 8 रन्स खर्च करत असताना थोडस हे षटक टेन्शन वाढवणारं राहिलंय, डोकेदुखी ठरणाऱ्या, कारण पहिल्याच बॉलवरती 8 आल्यात. त्यामुळे एका मोठ्या षटकाकडे आता चाललेत ते. अर्थातच मोठी जुईचे खेळाडू, त्यांना मोठ्या ओव्हरची गरज होती आणि सध्या एका बॉलमध्ये 8 मिळाल्यात. 32 धावा लागल्यात ऑफल कव्हर. वाढव्या बाटनं का कदाचित आणखीन फाईन खेळायला हवा होता. फटका फसलाय. कॅचची संधी. जितेश देखील जास्त धावा जमा करू शकले नाहीयेत, त्यांना देखील परतावं लागेल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. तो अर्थातच ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जी संघाला, परंतु या गोष्टीकडे देखील मोठी जुईच्या खेळाडूंनी लक्ष द्यायला हवं, जिथे सलामीला आलेला खेळाडू 4 विकेट्स पडल्यात आणि तो नॉन स्ट्राईक एंड वरतीच आहे. त्यामुळे सिंगल डबल या गोष्टी विसरलेत मोठी जुई. एक एक धाब्याला महत्व. 4 बाद 32. 8 शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन खेळाडू नवदीप दाखल होत आहेत. सध्या खेळाडू कक्ष आपण पाहता ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे सर्व खेळाडू तिथे बसलेत आणि टेन्शन प्रचंड आहे सध्या या मॅचचं, कारण रन्स बनल्या नाहीत हव्यात इतक्या. निनाद स्वस्तामध्ये परतला. दीप आउट झाला शून्यावरती. अंकेशला साथ देऊ शकले नाहीत खेळाडू आणि विकेट पडत राहिल्या की दुसऱ्या बाजूने देखील दबाव वाढतो आणि ते झलकल्या. अंकेशच्या बॅटमध्ये देखील विकेट्स लवकरात लवकर पडल्या. 32ला 4. अद्याप वेळ गेली नाहीये. 10 बॉल. तनिषचं कौतुक करूया, दबावामध्ये चांगली विकेट मिळवली. ओ इथे चांगला बॉल. एका बॉलमध्ये 8 मोजल्या होत्या, आता त्याने 3 बॉल टाकले. 3 बॉलमध्ये 8 दिल्यात. हे कमबॅक आहे. लगेच तुम्हाला क्विक मैदानाच्या आतमध्ये वापसी करावी लागते सामन्यामध्ये. क्रिकेट ग्रामीण फॉर्मॅटमध्ये तुमचं स्तर तुम्हाला संघामध्ये टाइम कायम टिकवायचं असेल तर तुम्हाला परिश्रम करावे लागतात. चांगली बॉलिंग करतात. आणखीन एक फिरवलाय. चान्सच देत नाहीयेत. हा युवा जिगरबाज खेळाडू, वय वर्ष कमी आहे पण तो आज बलाढ्य संघामध्ये खेळत असताना आपल्या नावाची चर्चा आज व्हायला हवी हे सांगणार आहे षटक. एका बॉलमध्ये 8 होत्या, त्याच्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये एकही रन्स नाहीये. मी मगाशीच उल्लेख केला की सिंगल डबल देखील क्रिकेटमध्ये आहेत, परंतु त्या काढल्याच नाहीयेत आज मोठे जुईच्या खेळाडूंनी. सध्या 32 धावा असतील. चला आता ओळखला आणि सॉफ्ट हँडनं पुढे ढकलला. बॉल एक सिंगल. डेंजर एंडकडे जातील का? रनआउटची संधी आणि इथे काय घडलंय? विनाशकाली विपरीत बुद्धी पाहिलंच नाही आणि त्याच्यानंतर धक्का लागेल. अर्धा संघ गुंडाळून घेतलाय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई. हा 5वा खेळाडू बाद. स्पर्धेमध्ये 154 षटकार लागले, परंतु या मॅच मध्ये षटकारांचा विचार केला तर 2च षटकार पाहायला मिळाले या इनिंग मध्ये आतापर्यंत. 33ला 5. चौथ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल आहे आणि तो खेळण्यासाठी अंकेश कामोडकर दाखल झाला आणि त्याच्या सोबतीला नवीन खेळाडू आहे जयेश बोपी. तो 7व्या क्रमांकावरती आपण त्याला पाहतो. चला घाई करा बादान टीम. शेवटचा बॉल आहे चौथ्या ओव्हर मध्ये. यश बोपे आले. चला कनेक्शन करा. स्कोरर यश आहेत नवीन खेळाडू. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द चौथ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. सिंगल घ्यायचे आणि स्ट्राईक ठेवायचे आपल्याकडे आणि त्याच उद्देशानं एक सिंगल स्ट्राईक येईल अंकेश कामोटकरकडे आणि पाहता पाहता 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावा लागल्या त्या अर्थातच 5 बाद 34 धावा.
34 ला 5 विकेट पडल्यात आणि शेवटचं षटक आहे आता लास्ट ओव्हर स्ट्राईक एंड वरती अंकेश जो सलामीला आला पहिलं षटक नॉट स्ट्राईक एंड वरतीच राहिला शेवटच्या षटकामध्ये आता स्ट्राईक त्याच्याकडे आहे मध्ये मध्ये त्याला स्ट्राईक मिळाली जरूर पण तू तेवढ्या देखील त्याने धाबा काढल्या नाहीयेत 10 बॉल 16 धाबा आणि आता हे शेवटचं षटक 16-17 रन्स कमीत कमी 50-52 धावा हे टार्गेट बनवायलाच हवं गोलंदाजांना मॅच जिंकून देण्याची धमक ठेवायची असेल तर त्यांच्याकडे देखील धावा राहायला हव्या त्यामुळे आपण 50-52ची अपेक्षा आता करूया 16 काढल्या तर 50 बनतील 18 आल्या तर 52 होणार आहेत त्यामुळे एवढ्या धावांची आता गरजच राहील पाचव्या षटकामध्ये गोलंदाज शर्विन येत आहेत दाखल झाले शर्विन शेवटचं षटक आहे शर्विन यांना दाखल होताना आपण पाहता पहिलाच बॉल बॅटची एज इथे देखील डॉट बॉल शेवटच्या ओव्हरमध्ये कॅचची अपील जरूर झाली जोरदार आवाज आला पण तू हा कॅच तेवढा सोपा नाहीये कारण तेवढ्या जवळ चिकटूनच उभ्या स्टंपला विकेट किपर आपण निलेश यांना पाहताय निलेश फिल्डिंगच्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये इथे देखील चांगला बॉल लागोपाठ दुसरा डॉट बॉल अगदी चान्सेस देत नाहीयेत खेळाडू पूर्णपणे स्तब्ध ठेवलाय बॅटिंग डिपार्टमेंटला 34ला सध्या 5 विकेट 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 34 धावा धाव फलकावरती फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस होता फ्लॅट स्ट्रोक खालून गेला आणि सरळ हातामध्ये होम डिलिव्हरीज दिली म्हणूया आणि विकेट क्रमांक 6 34ला 6 विकेट फलंदाज अंकेश कामोटकर बाद ज्या खेळाडूवरती धावांची क्षमता धावा काढण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे होती तो खेळाडू बाद झाला आणि सध्या 34ला 6 विकेट पडल्यात शेवटचे 3 चेंडू क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच असतात कधी बॅटपॅच कधी चांगला फॉर्म या नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो कालच्या रात्रीमध्ये तर एनसीसी उल्वेने फक्त 14 काढल्या 5 ओव्हरमध्ये 15 धावेचा पाठलाग हे देखील दिवस क्रिकेटमध्ये खेळाडूंना सामोरे जावे लागत असतात आणि आज मोठी जुई संघाचा विचार केला तर 34च धावा काढल्यात शॉर्ट पिच बॉल लॉंग ऑफला मारला क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल इथे देखील मिळेल एक सिंगलला धाव फलक 35 या धावसंख्येवरती चला उद्याचा लॉट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू उद्याचा लॉट्स देखील तुमच्यापर्यंत येणार आहे आणि प्रत्येक रात्रीमध्ये नामांकित संघ पाहायला मिळाले त्या स्पर्धेमध्ये उरण पनवेल पेन आज पाहायला गेला तर अगदी अलिबाग वरून देखील संघ आले मुंबईचे संघ खेळले ठाण्यामधील देखील भिवंडीमधील देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले ही खासियत आहे या स्पर्धेची रन्स मिळेल इथे एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण तो दुसरी धाव अशी मिळणार नाहीये बॉल फक्त एकच धाव आणि पाहता पाहता पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला बॅटिंग करत असताना ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुईने काढल्या 36 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी श्रीदत्त भादान टीमला 30 बॉल 37ची आवश्यकता तिसचा पाठलाग सध्या आपण स्क्रीनवरती उद्याचा लॉट्स पाहताय उद्या स्पर्धेची चौथी रात्र ई लॉट मधून मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ पहिली मॅच खेळेल आणि याच गावचा संघ उद्या खेळणार आहे जय हनुमान क्रिकेट क्लब बेलपाडाची पहिली मॅच असणार आहे आणि ठीक 6:30 वाजता पहिल्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत 6:15 रिपोर्टिंग करा मोरावे आणि बेलपाडा अशा दोन्ही संघांना आपण लॉट सांगतो आणि त्याच्यानंतर पुढचे मॅच असतील सी लॉट पहिली मॅच मीत 11 भैरवनाथ दुतुम आणि त्यांना फाईट करेल विठ्ठल क्रिकेट क्लब जासई दुसरी मॅच असणार आहे जय हनुमान खारकोपर आणि त्यांना फाईट करेल महागणपती चिरनेर तिसरी मॅच दिगोडे कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात टीम सारसोले आणि शेवटची मॅच दहीसर आणि कोपरवली
पहा म्हणतात उद्या देखील चांगले चांगले संघ पाहायला मिळणार आहेत. जे संघ कदाचित आपण बी लॉट्स मध्ये पाहतो ते उद्या सी लॉट्स मध्ये आहेत. या स्पर्धेमध्ये असे संघ पाहायला मिळाले. ए लॉट प्रचंड मोठा होता, बामणडोंगरी, तदनंतर आपण पाहायला गेला तर ऐरोली, तदनंतर केसीसी अंबापाडाला देखील पाहिलं. वडवली बी संघ देखील खेळला. भांडवल संघाला पाहिलं. नामांकित संघ स्पर्धेमध्ये खेळले. स्पर्धेची दुसरी रात्र अगदी पाहायला गेला तर ती देखील आपण चांगल्या लॉट्स न पाहिली. परंतु उद्या देखील मजा येईल स्पर्धेला. सी लॉट आणि प्रत्येक लॉट्स मधून सुरुवातीची एक एक मॅच आम्ही कव्हर करतो. लवकर या. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 30 चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता. आय थिंक नवीन शेव्याची अद्यापही नाईटची स्पर्धा बाकी आहे, ती देखील येईल. सध्या पंचांना आपण पाहता नवीन शेव्याचे राजेंद्रजी गरज सर. या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना मोठी जुईचे सरपंच साहेब दीपक शेठ भोईर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. दीपक शेठ भोईर यांना आपण पाहता आणि काँग्रेस पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व आतिश शेठ पाटील हे देखील, आतिश शेठ गावंड यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. प्रचंड मोठी जुई संघाचा चाहता वर्ग, मोठी जुईचे प्रेक्षक मोठ्या अपेक्षा घेऊन नेहमीच स्पर्धेमध्ये येत असतात. संघाची दमदार कामगिरी यावर्षीच्या हंगामामध्ये राहिले. 17 ट्रॉफ्या जिंकल्यात. परंतु आज या मॅचकडे लक्ष आहे का गोलंदाजांची अग्निपरीक्षा विजय मिळवून देईल का. येणारे 30 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 37 धावेचं समीकरण, 30 ला काढायचे 37 धावा. स्पर्धेचा आनंद घेत असताना आज वाढदिवस ज्यांचा ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे सर्व मयूर शेठ पाटील हे देखील मॅच एन्जॉय करतात. बऱ्याच स्पर्धांमध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेस या नावाने संघ सध्या आपण पाहतो आणि त्या संघाचे बिग पॅकर, बिग सपोर्टर आपण उरण प्रीमियर लीग मध्ये देखील या संघाला खेळताना पाहिलं. तिथे देखील त्यांनी अव्वल स्थान पकडलं. सातत्यानं संघाच्या नावामध्ये प्रचंड जादू आहे, किमिया साधणारा संघ आणि त्यांच्या विरोधात श्री दत्त भाताण या विभागामध्ये भाताण टीमची वेगळी दहशत आहे. जेव्हा जेव्हा उरणला ते आलेत, जेव्हा जेव्हा या विभागामध्ये खेळलेत 37 धावेची आवश्यकता, 30 बॉल. जेव्हा जेव्हा इकडे खेळलेत तेव्हा तेव्हा त्यांनी बाजी मारली. पनवेल विभागामध्ये देखील त्यांची चर्चा असते. काही दिवसा अगोदर सागरला बाईक मिळाली आणि सध्या तोच बॅटिंग करतो. पहिला बॉल, वेगवान बॉल, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाजाची रिॲक्शन बरंच काही सांगून गेली. बाल बाल बचावलेत धनेश सहा. पहिला बॉल. सागर भोईरनं आय थिंक वारदोलीची ती स्पर्धा जिथे स्कूटी जिंकली, चांगल्या पद्धतीनं तो खेळताना पाहायला मिळाला. हा जिगरबाज खेळाडू, लढवय्या खेळाडू आणि या खेळाडूनं देखील प्रभावशील आपल्या दमदार बॅटिंगनं प्रतिस्पर्धी टीमला नेस्तनाबूत अनेक वेळा केल्या. पहिला बॉल डॉट. इथे फटका चांगल्या ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न मिडॉनला चाललाय. निनाद त्या ठिकाणी यात फील्ड करतील. तत्पूर्वी रन्स मिळेल. एक सिंगल एका दावेनं श्री गणेशा डावाचा. रन्स कमी आहेत परंतु कधी कधी कमी स्कोरच्या मॅचेस देखील म्हणतात अगदी कडक बनतात. त्यामुळे ही मॅच जर जिंकायची असेल तर तुम्हाला डॉट बॉलचं प्रमाण. परंतु जयेश असा खेळाडू आहे जो नेहमी ताबडतोब क्रिकेटसाठी ओळखला जातो. नेहमीच त्याची आक्रमकता, त्याची विस्फोटक बॅटिंग हे सातत्याने पाहायला मिळाले आणि म्हणूनच की काय ज्या खेळाडूंना जवळजवळ 5 बाईक क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकल्यात. सध्या खेळाडू बरीचशी विविध पारितोषिके जिंकतात. काल आलेल्या खेळाडू ऋतिक पाटीलच्या नावावरती 20 बाईक होत्या. त्या खेळाडूला देखील आपण पाहिलं. 20 बाईक एक खेळाडून आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकू शकतो. त्यामुळे महान खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. पुढचा बॉल धनेश यांचा. ओ जोरदार अपील, स्वतः निघालेत. एकदा जोरदार टाळ्या उद्या खेळाडू वृत्तीसाठी देखील. जयेशला परतावा लागेल. पहिला धक्का श्रीदत्त बातांडला 1 वरती 1.
हनुमानजी मोकल यांना खुश करणार आहे संगीत. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद. त्यांनी देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली आणि सातत्यानं त्यांचं योगदान. चला विकेट पडते तेव्हा बॅट्समन तयारीत राहणं फार गरजेचं आहे. आपण सन्मान देखील करणार आहोत. सन्माननीय राजेंद्रजी भगत सर आयोजकांच्या माध्यमातून. सध्या दुखापतग्रस्त आहेत परंतु सातत्यानं क्रिकेटची प्रचंड आवड आणि काही दिवसानंतर तिरंगा चषक देखील स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल चिरनेरच्या मैदानामध्ये. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष तिरंगा चषकाचा रुबाब राहिला आहे. तिरंगा चषकाचं आयोजन आणि त्या स्पर्धेचे सर्व राजेंद्र भगत सर आज आमच्या सोबत जोडले गेले. मॅच कडे जाऊया. 3 बॉलमध्ये फक्त एक धाव, एक विकेट. मोठी जुईचे प्रेक्षक म्हणत असतील की आणखीन 15-16 रन्स असत्या, 50 धावा तर मजा आणखीन वाढली असते, पण तो अद्याप हार मानणारे खेळाडू नाहीत. मोठी जुई संघ खेळायचं तर जिंकण्यासाठी एका डेफिनेशन नेहमी उतरते. पुढचा बॉल आता फुल टॉस टाकलाय, चुकी केली बॉलरनं. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, एका टप्प्यानं चौकार पाहिजे ते. आतापर्यंत 3 संघ सुपर 10 मध्ये दाखल झालेत. प्रिन्स एंटरप्राइजेस जीवदानी बामण डोंगरी, साक्षी एंटरप्राइजेस ऐरोली कोलीवाडा आणि त्याच्यानंतर आज सांभारली संघ हा संघ दाखल झाला. सुपर 5 मध्ये पोहोचणारा एकच संघ सुनीलजी वर्तक यांचा संघ, स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे हा संघ. आणि आज स्पर्धेची तिसरी रात्र जिथे देखील आपल्याला सुपर 10च पाहायला मिळेल. साक्षी 11 2 संघ खेळतात. ओ बॅटच्या रॅडर मध्ये पिकअप स्ट्रोक समोर टाकलाय आणि त्याला भिरकावलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार चार आल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती 6 आल्यात. षटकार धावांची गती 11 वरती जाऊन पोहोचेल. सध्या 11 वरती एक खेळाडू बाद आहे. 5 षटकांची मॅच. टार्गेट प्रचंड मोठं नव्हतं त्यामुळे लवकरात लवकर धावांचा पाठलाग करतायत. सध्या 11 धावा बनल्यात. विजयाच्या दिशेने चालले 37चा पाठलाग असताना बॅटची एज मागे चालला, बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हा निर्धाव चेंडू येईल आणि पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त, जिथे जयेश भोईरला बाद केलं परंतु पुढे मागील 2 बॉलमध्ये 10 काढत धाव फलकावरती रन्स लागल्यात. ते अर्थातच बातान टीमच्या एक खेळाडू बाद, 11 धावा. 24 शेवटचे बॉल शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अवघ्या 26 धावेची आवश्यकता. दीप पाटील दाखल झालाय, नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 2. 24ला 26, त्यामुळे एखादा चमत्कारच या मॅच मध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेसला घेऊन जाऊ शकतो. अन्यथा हा सामना जिंकणं फार कठीण आहे. आता 24 बॉल 26 धावा. विकेट तुम्हाला शोधाव्या लागतील, त्या तब्बल 3 ते 4 विकेट, त्या देखील याच ओव्हरमध्ये. अन्यथा पार्टनरशिप हळूहळू पुढे गेली तरी देखील सामना जिंकला जाईल. त्यामुळे विकेट शिवाय आता पर्याय नाहीये मोठी जी टीम. 24 बॉल 26 धावा. बॅट्समन आपण पाहताय एकीकडे सागर बोईरला आणि त्याच्या सोबतीला रोहित पाटील. 11ला 1 विकेट, 24 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती दीप पाटीलचं हे षटक आहे. प्रचंड मोठी लोकसंख्या असणारं गाव मोठी जुई आणि त्यामध्ये 11 खेळाडूंना सिलेक्ट केलं जातं जे चांगले खेळतात, चांगले सराव करतात आणि त्यामुळे गावच्या क्रिकेटला पाहण्यासाठी बरेच पाठीराखे. इथे पहिला बॉल, तेच तर्रार लाईन चांगली. पहिला बॉल डॉट काढलाय दीपनं. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण साधत तुम्हाला आज गोलंदाजी करावी लागेल. पहिला डॉट बॉल. समीकरण आता बदलेल. 23 चेंडू आणि 26ची आवश्यकता. आज उल्लेख केला मी की सुरुवातीला 10च्या सरासरीने जरी 50 बनल्या असत्या तरी देखील चॅलेंज ठरल्या असत्या धावा, परंतु सध्या ज्या धावा आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना. कमी गतीनं टर्न केला बॉल, विकेट किपर पकडू शकले नाही बॉल. पंपायरचा इशारा, वाईट +1, टोटल 2 धावा या बॉलवरती खर्च होतील.
वाईट +1 टोटल 2 धावा मिळाल्यात. बाहेर जास्त वळाला हा चेंडू, त्यामुळे अतिरिक्त 1 धाव, वाईटची 1, एक्स्ट्रा रन 1. या स्पर्धेमध्ये आमचे मित्र समालोचक विपुलजी पाटील सर हे देखील उपस्थित झालेत. नेहमीच त्यांचा आवाज या विभागामध्ये ऐकावयास मिळतो आणि फायनलच्या रात्रीमध्ये ते देखील आपल्यासोबत जोडले जातील. शेवटच्या रात्रीमध्ये विपुलजी पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल. पुढचा बॉल स्विंग अँड मिस, बाहेर वळवला बॉल. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक ही खासियत या खेळाडूकडे. या डावका बॉलर आला, लगेच त्याला विपरीत बॉल टाकला, टर्न केला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती रिदम साधत असताना गोलंदाजीचा प्रयत्न. 5 षटकांची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये 37चा पाठलाग करतात भातान टीमचे खेळाडू. सुरुवात पहिली विकेट न झाली, त्याच्यानंतर रन्स बनवल्यात. आता शफल झाले, ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेर आले, जवळजवळ 5व्या-6व्या स्टंपवरती निघाले आणि त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतील तसंच तसा रिक्वायर्ड रन रेट वाढेल. या ओव्हरमध्ये दीपनं 3 बॉलमध्ये अवघ्या 2च दिल्यात. चांगली बॉलिंग करतो. चांगल्या टप्प्यावरती जर तुम्ही बॉल टाकत राहाल, नियंत्रण दाखवाल, तर तुम्ही फलंदाजाला बांधून ठेवू शकता. तुम्हाला कुठे अडवायचं आहे बॅट्समनला हे ओळखावं लागतं अगोदर. पुढचा बॉल बॅकफुट वरती गेले, पंच केला बॉल, गॅप मध्ये चाललाय आणि क्षेत्ररक्षक पलटात बॉल मागे. चांगला स्टॉप केला बॉलला, पायाने अडवला बॉल, धावा मिळते त्या बॉलवरती. टोटल 2 रन्स. हे कौशल्य खेळाडूंना दाखवावं लागतं. तुम्ही बॅटिंग कशी करता, तुम्ही बॉलिंग कशी करता आणि त्याचबरोबर तुमच्यामध्ये फिल्डिंगची गुणवत्ता किती आहे, फिल्डिंगचा स्किल तुम्ही किती उंचावता, या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. चांगली फिल्डिंग, धावा मिळाल्यात मागच्या बॉलवरती 2 धावा. पुढचा बॉल दीप पाटील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल इथे विकेट मिळेल का? ओ शॉट पडला, थोडासा पुढे पडला बॉल. प्रयत्न चांगले होते खेळाडूचे, पण तो एक धाव मिळेल, एका धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल न स्कोर पुढे जाईल. आमच्या स्कोरर आम्हाला सांगत असताना धावा बनल्यात 1 बाद 16 धावा. 1.5 बॉलचा खेळ संपलाय. सध्या धाव फलकावरती 16 रन्स, 19 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता. शेवटचे 19 चेंडू आणि 41 धावेचं समीकरण हे 21 धावेची आवश्यकता माफी असावी. आडव्या बॅटनं मारल्या, डीप मिड विकेटचा खेळाडू निघाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल 1 मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. चांगला थ्रो आलाय आणि 1 सिंगल न 2 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना भातान टीम 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. अरे चला फिल्डिंग लावून घ्या. 17 रन्स बनल्यात. येणारे शेवटचे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप भाताण संघाला 20 धावेची आवश्यकता. 18 बॉल 20 धावेची आवश्यकता असणाऱ्या सामना अद्याप चांगल्या स्थितीमध्ये असंच म्हणूया, कारण प्रयत्न त्यांच्या बाजूने देखील चांगलेच चाललेत मोठी जी टीम कडून. सुरुवातीला असं वाटलं की एकतर्फी मॅच रंगेल, पण 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये त्यांना देखील थोडंसं शांत ठेवलंय. भाताण संघाच्या विरोधात चांगली बॉलिंग. आणखीन 18 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 18 मध्ये 20 धावा. सध्या आपण मार्च महिन्यामध्ये आहोत आणि क्रिकेटच्या स्पर्धा मार्च महिन्यामध्ये देखील प्रचंड पाहायला मिळाल्या. पूर्वीच्या काही वर्ष आपण मागे गेला तर इथपर्यंत क्रिकेट आपण पाहत नव्हतो, परंतु सध्या सध्या आपण स्पर्धेचा विचार करतो. प्रिन्स पाटील यांचा आज वाढदिवस आणि तमाम आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स, आमचे आयोजक, त्यांच्या वतीनं प्रिन्सला उदंड आयुष्य लाभू दे हीच आम्ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. येस, घड्याल गिफ्ट आहे. हनुमंत मोकल यांच्या वतीनं प्रिन्सला वाढदिवसाचा गिफ्ट वॉच घड्याल दिला जाईल. दिला, यस, अभिनंदन. फार महागड्या किमती वस्तू आज प्रिन्सला वाढदिवसाच्या निमित्तानं गिफ्ट मिळाल्यात. वडिलांकडून 4 व्हीलर कार. पहिला बॉल टप्पा टाकला, टाइम दिला आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 रन. चला रिफर
आपण यावर या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात तुम्हाला शेवटची मॅच आजच्या रात्रीतील खेळायची आहे. सध्या रात्रीचे 2:16 होताना आपण पाहतो. आज शो मॅच देखील आम्ही खेळवली. महिला पोलीस कर्मचारी शो मॅच अगदी लवकरात लवकर त्यांचं आगमन झालंय आणि त्याच्यानंतर ई लॉटचे मॅच आणि आता आपण पाहताय बी लॉटचे सामने. सध्या 17 बॉल 14 धावेची आवश्यकता. इथून बॅट्समन तयार होतील. लेफ्टी फलंदाज रोहित पाटीलला आपण पाहताय. ओ दांडी गोल क्लीन बोल्ड केलंय. परतावा लागेल रोहित पाटीलला फलंदाज बाद. आता क्लीन बोल्ड करत असताना अगदी परफेक्ट निशाणा साधला स्टंपवरती. 16 बॉल 14 धावेची आवश्यकता. सामन्यामध्ये जी चुरस हवी ती पाहायला मिळाली नाही, पण तू संघर्ष करतायत सध्या तरी. किती फाईट करतील हेच पाहणं गरजेचं आहे. किती बॉल पर्यंत संघर्ष राहणार आहे आणि कधी सामना संपवतील याची प्रतीक्षा टीम सध्या भातांची पाठीराखी करतायत. पण मोठी जी टीमला हीच आवश्यकता आहे की विकेट्स रन्स कमी आहेत, त्यामुळे डॉट बॉल विकेट. 16 बॉल 14 मॅच. मिस्टर प्रकाश आपलं देखील आम्ही स्वागत करतो. कोपरवलीचे आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 14ला 16 स्वीप केलाय. अनोख्या शैलीनं बॉल पाठवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. धावा मिळतील या बॉल वरती 4. पुढे चाललाय अगदी बॅटिंग करत असताना भातान टीम. 15 चेंडू आणि फक्त 10 धावेचं समीकरण. 15 बॉल आणि 10 धावा. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचं धाडस. एक सिंगल इथे मिळू शकते. एक धाव मिळेल आणि बाईटचा इशारा दिला अंपायर्सनं. जय हनुमान कामोठे संघाचे कर्णधार कॅप्टन जॉईंट झालेत. एक सामना त्यांनी जिंकला. खानाव संघाला पराभूत केला. अलिबाग वरून खेळाडू आले आणि त्यांचा प्रवास इथे समाप्त त्यांनी केला. सोनूच्या दमदार बॅटिंगनं तो सामना जिंकला गेला होता. चांगले खेळलेत आज कामोठीचे खेळाडू देखील आणि याच्यानंतर विनर टीमच्या विरुद्ध त्यांना फाईट करायची. का भातान जिंकेल की मोठी जुई अद्याप प्रतीक्षित आहेत. 9 धावांची आवश्यकता. 14 बॉल मध्ये टर्न केला बॉलला. समोरून बॉल वळवल्या. बाहेरच्या दिशेने टर्न होत असताना बॉल येईल डॉट. सध्या 13 बॉल 9 धावेची आवश्यकता. 13 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहताय बंटीला. बंटीच्या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत आणि त्याच्यानंतर वापसी त्याने केली पुढच्या काही बॉलवरती. आणखीन एक जागेवरून फिरवतात बॉल. निर्धाव चेंडू. आता समीकरण शेवटचे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 9 धावेची आवश्यकता. शेवटचे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी भातांड संघाला अवघ्या 9 धावेची आवश्यकता. त्यामुळे तेवढे टेन्शन नसणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या भातांड संघावरती सहजरित्या हा सामना जिंकला जाऊ शकतो. पण असे देखील सामने काही दिवसा अगोदर पाहायला मिळालेत जिथे नेरे संघाच्या विरोधात बामणडोंगरी संघ खेळला. 12 मध्ये 5 काढू दिल्या नव्हत्या. 2 धावेने तो सामना त्यांना पराभूत व्हावं लागलं. हे देखील क्रिकेटमध्ये होत असतं. त्यामुळे कुठलेही टार्गेट जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत ते सेफ मानलं जात नाही. 12 बॉल 9ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती अंकेश कामोडकर येताना पाहायला मिळेल.
हे शेवटचं षटक इथेच धावा किती राहतील, किती बनतील, काय याच ओव्हरमध्ये सामना जिंकेल हे पाहावं लागणार आहे. 12 बॉल 9 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती अंकेश पहिला बॉल घेऊन सज्ज झाला. 12 मध्ये 9 बनवायच्यात. पहिला बॉल थोडासा हाईट फॅक्टरवरती अगदी बाउन्स झाला बॉल. चांगल्या रिदम वरून टर्न केला बॉलला आणि एक सिंगल. सध्या 8 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल मध्ये 8 धावा. अनेक खेळाडूंची सुरुवात ऍज अ बॉलर झाली, परंतु सध्या पण देवतचा मयूर वाघमारेला पाहतो ज्यानं बॉलिंग मधून सुरुवात केली. त्याच्यानंतर सध्या बॅटिंग देखील तो चांगली करतो. बरेचसे असे खेळाडू आहेत सुरुवातीला ते बॉलिंग चांगले करायचे, परंतु त्याच्यानंतर बॅटिंग मध्ये हरभजन सिंगला देखील भारतीय संघामध्ये आपण अशाच पद्धतीने पाहिलं. हरभजन सिंग बॉलिंग मध्ये, त्याच्यानंतर बॅटिंग देखील ते चांगली करू लागले होते आणि त्याच्यानंतर बॅटिंगकडे जास्त फोकस राहिला. ओ मागे पाठवलाय फटका चांगला. बॉल जाईल फाईन लेग सीमा पार. धावांचं अंतर कमी करणारा आणखीन एक चौकार. आणि शेवटचे 10 चेंडू आणि अवघ्या 4 धावेचं समीकरण या मॅचला जिंकण्यासाठी भातान टीमला बनवायचे आहेत. त्या अवघ्या 4च धावा. आणि पहिला क्रमांक पटकावणाऱ्या संघाचे 12ही खेळाडू खुश राहतील, कारण या स्पर्धेमध्ये 12ही खेळाडूंना सायकल मिळणार आहे. प्रथम क्रमांक पटकावेल त्या संघाला 12 सायकल. आणि त्याच्याबरोबर मॅक्स्ट्रॉनची स्कूटी आहे जी मालिकावीरला आपण पाहतात, तिचे गुण आम्ही फायनल पर्यंत पकडणार आहोत. त्यामुळे प्रत्येक मॅच पर्यंत त्या रेसमध्ये खेळाडूंना टिकून राहणं फार महत्वाचं राहील. विविध पारितोषिक चमचमणाऱ्या आकर्षित ट्रॉफ्या. बेस्ट बॅट्समनला सायकल आहे, बेस्ट बॉलरला देखील सायकल, बेस्ट फिल्डरला देखील सायकल. मॅन ऑफ द मॅच आपण मनगटी घड्याळ देतो, वॉच एक चांगल्या क्वालिटीचा. त्याचबरोबर डोक्यावर कॅप. सध्या उन्हाळ्याचे कडक दिवस सुरू आहेत त्यामुळे टोपी देखील दिली जाते. 4ची आवश्यकता. काय याच बॉलवरती सामना फिनिश होईल. बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि हा सामना 9 चेंडू शिल्लक ठेवून, 8 खेळाडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकलाय. अभिनंदन भातान टीम.